सगळ्या मॅडम सगळ्या गोळा करा, मला न्याय द्यावं लागते. माझ्या बाळाचा घात केला, न्याय द्यावं लागतंय तरच मी उठणार. उठणार नाही, एक फुटकं लिहून जाऊ देणार नाही मी. मुलगी आहे, तिला पाहता क्षणी तिच्या शरीरावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या जखमा आहेत आणि तिला मारहाण केलेली आहे, तिचा मर्डर केलेला आहे. मर्डर झाल्याच्या नंतर तिला अटकावून त्या ठिकाणी सुसाईड केल्यासारखं खोटं ढोंग या ठिकाणी रचलं जात आहे. महाराष्ट्र आम्ही पेटवल्याशिवाय सोडणार नाहोत. संबंधित जे लोक ह्या गुन्ह्यामध्ये आहेत त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तातडीनं ती शाळा देखील बंद झाली पाहिजे. 302चा गुन्हा त्यांनी घ्यायला पाहिजे होता. कारण तशा प्रकारचे न्यायालयाचे आदेश आहेत, पालकांचा किंवा त्या गावकऱ्यांचा जो मनाचा हे होता तो त्यांनी निराकरण करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, आता त्यांनी PM लागलेलं आहे. पण या शाळेविषयी आता अशी माहिती समोर यायला लागली आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी काहीतरी झालं होतं, त्याच्या अगोदर काहीतरी झालं होतं. दुसरी एक मोठी रॅकेट आहे आणि बघा फक्त गरिबांच्याच लेकराला हे टार्गेट केलं जात गेले. आपल्या महाराष्ट्राचे लेखी स्वतः आपले लेखी जर हे झाले तर मग परत यातलं म्हणजे काय होतं असेल, त्यांचे पालक नसतात. काय झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय आणि लातूरच्या संस्कृतीला हे योग्य नाही. याचा सखोल चौकशी व्हावी आणि त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशी व्हावी अशी एक बॉडी बघितल्याच्या नंतर तिच्या डोक्याच्या काही जखमा आणि शरीराच्या काही जखमा बघितल्याच्या नंतर खरंच हा खूप निंदनीय प्रकार आहे. अशा घटना लातूर शहरामध्ये होतात, ज्याला की शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये नवोदय विद्यालयाला एखाद्या मुलाचा जर नंबर लागला तर आईवडिलाचा आनंद वेगळाच असतो. आणि त्या नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना शिक्षक स्टाफ सगळं व्यवस्थित तिथं आहे असं आईवडिलांना वाटल्याच्या नंतर आईवडील तिथे मुलाला पाठवतात. आणि ते स्टाफ जर असे निंदनीय प्रकार करून मुलींचा जर जीव घेण्यापर्यंत जर प्रयत्न करत असेल तर त्या सर्व स्टाफवरती, त्या शिक्षण व्यवस्थेच्या सगळ्यावरतीच कठोर अशी कारवाई झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. जर प्रशासन त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस आम्ही कायदा हातात घेऊ त्यावेळेस महाराष्ट्रामधले कुठल्याही प्रकारची ताकद आम्हाला थांबू शकत नाही, हे लक्षात घ्या. तर नक्कीच या ठिकाणी अन्याय झाले.